हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत रंगोली मॅट। तर ती रंगोली मॅट कशी बनवायची व ड्रॉ कसं करायचं हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे। तर पाहू शकता हे कलर घेतलेले आहेत, हे स्टिक घेतलेलं आहे आणि हे स्टिक घेतल्याच्या नंतर एक ग्लू गन आणि आपल्याला कॅनव्हास पाहिजे। तर कॅनव्हासवर पण येतं आणि रेक्झिनवर पण येतं, पण फायनली रेक्झिन हे छान असतं, कॅनव्हासवर जरा हे वाटतं। तर तुम्ही पाहू शकता आता हे मी कॅनव्हासच घेतलेला आहे याच्यावर। तर मी अगोदर ड्रॉ करून घेतलेली आहे डिझाईन, आणि डिझाईन ड्रॉ केल्याच्या नंतर पाहू शकता एक बेबी पिंक कलर मध्ये लावलेला आहे आणि साईडला ग्रीन, आणि त्याच्यानंतर येलोमधीलच एक शेड आहे वेगळा। तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपली डिझाईन मी ड्रॉ केली होती आणि ही कंप्लीट केल्याच्या नंतर अशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हिचं लुक आलेलं आहे आणि किती छान वाटते। आणि हे सणासुदीला काही कार्यक्रम असला किंवा कधी खूप घाई गडबड असली, आपल्याकडे वेळ नसतो आणि वेळेअभावी आपल्याला हे लगेच आपली ही रंगोली तयार होते। यासाठी ही रंगोली निघलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हीही तुमच्या घराला डेकोरेट करण्यासाठी ही रंगोली मॅट करू शकता। तर पाहू शकता ही डिझाईन आता फायनली हिचं लुक असं झालेलं आहे। आता आपण दुसरी एक डिझाईन बनवणार आहोत। तर आपल्याला दुसरी डिझाईन बनवायची आहे कॉर्नर पीस। तो कॉर्नर पीस मी ताटाच्या साह्याने ताट, वाटी, प्लेट असे आकार घेण्यासाठी घेतलेले आहे, कारण माझ्याकडे मोठी कंपास नाही आहे, त्यासाठी मी याच्या साह्यानेच ड्रॉ केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपलं फायनली याचं लुक कसं होणार आहे। तर हा थोडासा कमी साईजचा आहे, कारण मध्ये फ्लावर असतात, म्हणजे ह्या डिझाईनच्या नंतर फ्लावर असतात आणि फ्लावरच्या नंतर पाकळ्या असतात, पण मी फ्लावर कमी केलेला आहे, कारण एवढं रेक्झिन हे नव्हतं म्हणून कमी साईज केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचं लुक झालेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता फायनली याचं लुक किती सुंदर आणि छान होणार आहे। आता हे तुम्ही नक्कीच बघा, पुढे आता काम चालू आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे लुक दिसणार आहे। आणि थोडंसं हे आहे, किचकट आहे, पण खूप छान आहे। फायनली लुक झाल्यावर खूप सुंदर दिसतं, तुम्ही तर बघणारच आहात। तर पाहू शकता फायनली आपलं ह्याचं लुक असं आलेलं आहे। आणि हे तुम्हाला कसं वाटलं हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता आपण करणार आहोत दुसरी डिझाईन, आणि त्यासाठी आपण घेणार आहोत एक फ्लावर घेणार आहोत, अर्धा फ्लावर, आणि अर्ध्याचे 2 भाग करणार आहोत। तर मग तो पूर्णही मांडता येतो आणि अर्धाही मांडता येतो, असे 2 फ्लावर करणार आहोत। आणि याच्यानंतरच आपण हे करणार आहोत, 2 करायचे आहेत तयार। मग आपल्याला ज्यावेळेस हाफ मांडायचा असेल तेव्हाही येणार, आणि जर फुल मांडायचं असेल तरी येणार। तर हे पहा, तुम्ही त्याच्यावर समई मांडू शकता, तुम्ही काहीही मांडू शकता आणि कसंही डेकोरेट करू शकता। तर हे पाहू शकता आता फायनली आपल्याला असं झालेलं आहे याचं लूक। आणि आता 2 कंप्लीट करायचे आहेत, तर एक तर कंप्लीट झालेला आहे आणि एक आत्ता चालू आहे। तर आत्ता मी पहिला ग्रीन कलर घेतलेला आहे, डार्क ग्रीन, आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला म्हणजे थोडासा फेंट ग्रीन वापरायचा आहे अशा प्रकारे। आणि साईडनी पाकळ्यांना आपण रेड वापरणार आहोत, आणि मध्ये आपल्याला येलो वापरायचा आहे। तर अशा प्रकारे फायनली तिचं लुक होणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता किती हे सुंदर आणि छान दिसणार आहे, कारण थोडंसंच होतं तेव्हाच खूप सुंदर दिसतं, आणि ज्यावेळेस पूर्ण झाल्यावर तर एक 4 चांदच लागतात असं हे डिझाईन आहे। खूप छान डिझाईन आहे, आणि म्हणजे रिअल फोटोमध्येच इतकी सुंदर दिसते, तर रिअलमध्ये तर किती छान दिसत असेल, कारण फोटोमध्येच तुम्ही तर बघू शकता किती छान वाटते। तर मग आता रिअलमध्ये तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्वतः करा आणि मगच तुम्हाला याचं म्हणजे याचं हे कळणार आहे। तर हे कसं दिसतं हे तुमच्या डोळ्यांनी बघितल्यावरच तुम्हाला अंदाज येणार आहे की हे कशा प्रकारे आहे आणि किती सुंदर दिसतं आहे। थोडी मेहनत तर आहे, आणि कोणत्याही कामाला मेहनत ही असतेच, आणि त्याच्यामुळंच हे होतं। तर तुम्ही पाहू शकता
अशा प्रकारेच हे होणार आहे. आणि तुम्ही बघा, करायला खूप टाईम लागतो, पण खूप छान दिसतं. आणि तुम्ही सांगा, आपण जर रांगोळी काढायची म्हटलं तर त्यालाही टाईम द्यावाच लागतो. आणि घरात लहान लेकरं असतात, हे असतात, पुसायचं टेन्शन, हे टेन्शन. पण ह्या रांगोळीला अजिबात कशाचं टेन्शन नाही, अजिबात त्याला पुसणं नाही, काही नाही. नुसतं अंथरायची, जिथे तुम्हाला डेकोरेशन करायचं तिथे तुम्ही टाकायचं, डेकोरेशन तयार. अशा प्रकारे ही रंगोली मॅट आहे. आणि घाई गडबडीच्या कामाला तर खूपच सुंदर आहे. असं एनी टाईम तरी आपण काढू शकतो, आपल्याला जर वेळ असेल तर. पण जर आपल्याकडं वेळ नसेल तर आपण हे काम तर नक्कीच करू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता, आता ह्याच्यानंतर मी रेड कलर वापरलेला आहे आणि आतमध्ये ग्रीन वापरलेला आहे. तर म्हणजे ग्रीन आणि फेंट ग्रीन आणि रेड, आणि याच्यामध्ये आतमध्ये येल्लो. तर असा हा सेट झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याचं फायनली लुक इतकं सुंदर आलेलं आहे. आणि ही दरवाज्यातली पट्टी पण बनवलेली आहे, कारण आपण उंबरठा पट्टी असं बोलूया. तर हे पाहू शकता, तुम्ही एकही अंथरू शकता आणि डेकोरेट करू शकता. जर तुम्हाला कोणता एरिया डेकोरेट करायचा आहे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि तुम्ही कसं सजवणार हे तुमच्या दिमाखाने सजवा. आणि हे आपल्याला करायच्या आहेत 2 पंत्या, आणि त्या पंत्या पण तुम्ही बघा इतक्या सुंदर दिसतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मांडता त्यावेळेस तर खूपच सुंदर दिसणार आहेत. हे पाहू शकता किती छान आणि सुंदर झालेल्या आहेत आपल्या पंत्या. आणि आपण आता एक नवीन फ्लावर बनवणार आहोत. ती समईचं असं नाही बोलू शकतो, किंवा तुम्ही म्हणजे छोटं काही डेकोरेट करायचं असेल तेही करू शकता, आजूबाजूनी कलरही घालू शकता. असा हा माझा व्हिडिओ आहे. बाय बाय.